राहुल गांधी संसदेत विरोधी पक्षीय नेते झाल्याबरोबर संजय राऊतांनी तळवे चाटायला सुरुवात केली। त्यांच्यावर आज सामनामध्ये अग्रलेख लिहिला आणि हे लिहित असताना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासाठी राहुल गांधी कर्दनकाळ असा उल्लेख केलाय। खरं म्हणजे राहुल गांधीचं राजकारण, राहुल गांधी किती बालिश आहेत याचे अनुभव संसदेच्या सभागृहाला यापूर्वी देखील आलेले असतील। डोळा मारणं काय, चुंबन घेणं काय, तो भाग वेगळा। त्यांनी जर आता या पदावर बसल्यानंतर देशाच्या हिताची काही भूमिका घेतली, सत्ताधाऱ्यांच्या सोबत राहून काही जनतेचे प्रश्न सोडवले तर त्याचंही स्वागत लोक करतील। पण मला संजय राऊताला या निमित्ताने एक विचारायचं आहे की 2019ला महाराष्ट्रामध्ये सत्ता आल्याबरोबर तुम्ही काय म्हणाला होतात की शरद पवार हे पंतप्रधान पद नेतृत्व आहे किंवा UPAचं नेतृत्व करू शकतात आणि राहुल गांधी अपरिपक्व नेता आहे। कारण तुम्ही सिल्वर बंगल्याचे तळवे चाटत होतात मुख्यमंत्री पदासाठी आणि आता तुम्ही संसदेमध्ये विरोधी पक्ष नेते पदासाठी जेव्हा निवडी झाल्या तेव्हा सुप्रियाताईचं नाव तोंडात आलं नाही, शरद पवारांचं नाव तोंडात आलं नाही। मला वाटतं मुंबईत आलं की सिल्वर बंगला, दिल्लीत गेलं की सोनिया गांधीचं घर, अशा पायघड्या तुम्ही घालतात। दुटुप्पी भूमिका आहे आणि कर्दनकार वगैरे भाजपासाठी काय 10 वर्ष सक्षमपणे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हा देशाचा कारभार चालवला आहे, म्हणूनच जनादेश पुन्हा त्यांच्यासाठी आला आहे। आणि मग ज्यांचा कारभार पारदर्शक आहे, ज्यांचा भ्रष्टाचार मुक्त आहे, अशांच्यासाठी असे कितीही कर्दनकाळ आले तरी त्याला नरेंद्रजी मोदी पुरून उरल्याशिवाय राहणार नाहीत।